हिरावाडीतील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न, बंदुकीच्या धाकाने दहशत. नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडी रोडवरील समृद्धी ज्वेलर्स या दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 2 दुचाकींवर आलेल्या 5 ते 6 दरोडेखोरांनी दुकानात घुसून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेदरम्यान बंदुकीच्या मागील भागाने मार लागल्याने एक व्यक्ती जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरोडेखोरांनी बंदुकीचा वापर करत परिसरात दहशत निर्माण केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांकडून परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून दरोडेखोरांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली असून पुढील तपास केला जात आहे. पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये हिरावाडी परिसरामध्ये न्यू समृद्धी ज्वेलर्स या ठिकाणी साधारणतः 9:15च्या दरम्यानमध्ये काही अनोळखी इसम या ठिकाणी ज्वेलर्स दुकानामध्ये या ठिकाणी शिरलेले होते. त्यांनी पहिल्यांदा दरोडा टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी फायर आर्मचा धाक दाखवून सदर व्यक्तीला भीती निर्माण केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथे 5 ते 6 इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने माहिती मिळताच घटनास्थळी सर्व पोलीस यंत्रणा पोहोचलेली आहे. क्राईम ब्रँचची टीम देखील कामाला या ठिकाणी लागलेली आहे. रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं, त्याच पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज चेक करणं यासाठी टीम आमच्या रवाना झालेल्या आहे. ते व्हेरीफाय करायचं चाललेलं आहे. शक्यतो याच्यामध्ये माल गेला नसावा असा आमचा या ठिकाणी अंदाज आहे. हो, एक जण ह्याच्यामध्ये जखमी झालेला आहे आणि त्याच्यावरती सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे. त्याला 2 ते 3 टाके या ठिकाणी पडलेले आहेत. जो फायर आर्म आहे त्या फायर आर्मची मूठ त्याच्या डोक्यामध्ये मारलेली दिसत आहे. किती लोक आले होते आणि कशाने आले होते? साधारणतः 4 ते 5 लोक या ठिकाणी आल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. तपास या ठिकाणी चालू आहे. संबंधित जखमी व्यक्ती कोण आहे? दुकानाचा कर्मचारी?